नमस्कार, माझी पाककलामध्ये मी मानसी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर आज आपण बनवतोय ज्वारीची भाकरी, तीही उकड न काढता झटपट अगदी सोप्या पद्धतीने मी ही भाकरी तुम्हाला दाखवणार आहे. अगदी तुम्ही घडी करा, त्याचा चोळामोळा करा, तरीही अगदी पूर्ववत जशीच्या तशी ही भाकरी आपली राहते. जराही तुटत नाही, भेगा पडत नाही आणि तुम्ही जर का नवशिके असाल, कधीच भाकरी बनवली नसेल, तरीही पहिल्या प्रयत्नातच तुम्हाला ही मस्त अशी भाकरी इथे जमणार आहे. अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही भाकरी इथे दाखवत आहे. तर त्यासाठी सगळ्यात आधी इथे 1.5 कप मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही घरच्या कुठल्याही वाटीने मेजरमेंट करून घेऊ शकता. आता याबरोबरच इथे मी अर्धा चमचा मीठ घेतलेलं आहे आणि 1.5 कप आपण पीठ घेतलंय, तर इथे 1/4 कप इतकं पाणी मी चांगलं कडकडीत गरम करून घेणार आहे. तर हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. 1.5 कप पिठाला 1/4 कप इथे पाणी मी घेतलेलं आहे आणि चांगलं तापवून घ्यायचं आहे. ते या पिठावर आपण ओतणार आहोत आणि चमच्याने पीठ हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिक्स झाल्यावर यावर झाकण ठेवून 10 मिनिटं आपण हे पीठ साईडला ठेवणार आहोत. आता हे पाण्याचं जे प्रमाण आहे ते अगदी परफेक्ट आहे. ते ज्वारीवर देखील डिपेंड असतं. ज्वारी जर का जुनी असेल तर पाणी जास्त खेचतं आणि ज्वारी जर का नवीन असेल तर मी सांगितलेल्या प्रमाणात अगदी छान असं पीठ आपलं इथे भिजून तयार होतं. तर इथे मी 1.5 कप पिठाला 1/4 कप इतकं पाणी घेतलेलं आहे आणि आता हे पीठ मी चांगलं मळून काढणार आहे. जितकं पीठ आपण मळून घेऊ ना, तितकीच आपली भाकरी मऊसूत इथे तयार होणार आहे. जर का तुम्हाला पीठ थोडंसं कोरडं वाटत असेल, तर साईडला एका वाटीत तुम्ही पाणी घ्यायचं. साधं थंड किंवा कोमट पाणी घेतलं तरी चालेल आणि ते हाताला घेऊन पाणी हे पीठ मळून काढायचं आहे. पाणी नंतर डायरेक्ट पिठामध्ये ओतायचं नाहीये. ही टिप मात्र लक्षात ठेवायची आहे. आणि पिठाचा अगदी मऊसूत गोळा इथे आपण तयार करून घ्यायचा आहे. तर हे बघा किती मऊ गोळा मी तयार केलेला आहे. जराही आपल्या पिठाला कुठे भेगा पडत नाहीयेत. अगदी लोण्यासारखा इथे मी हा गोळा चांगला मळून काढलेला आहे. आणि म्हणूनच आपल्या भाकऱ्या देखील इथे छान मऊसूत अशा तयार होणार आहेत. तर इथे मी चांगलं पीठ मळून घेतलेलं आहे. आता याचे आपण गोळे काढून घेऊया. तर जितकं आपण मळून घेऊ ना, तितकी त्याची लवचिकता अशी ना वाढत जाते आणि मस्त अशा भाकऱ्या आपल्या तयार होतात. तर इथे आता माझं पीठ मळून झालेलं आहे आणि याचे आता गोळे काढून घेते. तर गोळे इथे मी काढून घेतलेले आहेत. आता आपण लाटायला सुरुवात करूयात. तर इथे दुसरीकडे मी ना इथे लोखंडी तवा घेतलेला आहे. तो तापत ठेवलाय ऑलरेडी आणि तेलाने ग्रीस करून घेतला. लोखंडी तवा ना नेहमी तेलाने ग्रीस करून घ्यायचा आणि मगच भाकरी किंवा चपाती त्यावर करायला घ्यायची. आता एका डिशमध्ये मी पीठ घेतलेलं आहे ज्वारीचंच आणि पोळपाटावर एक गोळा घ्यायचा आणि तो देखील पुन्हा असा थोडासा मळून घ्यायचा पोळपाटावर आणि पेड्यासारखा अगदी मऊसूत गोळा इथे मी तयार करून घेतलाय. पिठामध्ये घोळवून घ्यायचा गोळा आपला आणि लाटण्याने अगदी हलक्या हाताने जशी आपण चपाती लाटतो त्याच पद्धतीने गोल फिरवत हा गोळा आपण लाटून घेणार आहोत. मध्ये जर का तुम्हाला पीठ लावून घ्यायचं असेल तर पीठ देखील लावून घेऊ शकता, पण जास्त पण पीठ लावू नका. नाहीतर तव्यावर ते पीठ सगळं सांडून ना करपतं आणि मग भाकरी देखील आपली करपट अशी लागू शकते. फक्त अगदी हलक्या हाताने जितका हलका हात तुम्हाला फिरवता येईल तितक्या हलक्या हाताने ही भाकरी लाटून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता भाकरीला देखील कुठेही भेगा पडलेल्या नाहीयेत. मस्त अशी भाकरी आपली एक समान भाकरी इथे लाटली जाते. तर जसं चपातीला आपण थोडाफार जोर लावतो तसा इथे जोर लावायचा नाही. तर इतपत जाडीची अशी भाकरी मी म्हणजे पातळ अगदी लाटून घेतलेली आहे आणि मस्त अशी भाकरी इथे माझी लाटून झालेली आहे. तुम्हाला जितका लहान आकार, मोठा आकार हवा असेल तितका तुम्ही करून घेऊ शकता. आता तवा तापलेला आहे. तव्यावर मी घालून घेते ही भाकरी आणि आता ती जी खालची बाजू आहे ती फक्त अर्ध्या मिनिटासाठी आपल्याला अशीच ठेवायची आणि गॅस ना फास्ट टू मीडियम याच्यामध्ये ठेवायचा आहे. अगदी फुल ठेवायचा नाहीये, फुल टू मीडियमच्या मध्ये ठेवायचा आहे आणि अर्ध्या मिनिटांनी भाकरी आपण उलटून घेणार आहोत आणि दुसरी बाजू आपल्याला इथे 1 मिनिटभर ठेवायची आहे. पण सतत भाकरी अशी हलवत राहणं गरजेचं आहे. तुम्ही एकाच जागी जर का भाकरी ठेवलीत ना, तर ती करपू शकते. मला सवय आहे म्हणून मी इथे हाताने गोल फिरवतेय. तुम्ही एखादा कपडा घेतलात त्याने जरी फिरवलीत तरीही चालेल. आता बघा तुम्ही दुसरी बाजू छान भाजली गेली आहे, शेकली गेली आहे आणि किती टम्म आपली पुरीसारखी भाकरी फुगली आहे बघा पलटून घेतल्यावर. अशा प्रकारे दोन्ही बाजूने मस्त अशी भाकरी आपली भाजून घ्यायची आणि कडा मात्र ना मी इथे टिश्यू पेपरने दाबून घेते. तुम्ही कपड्याने दाबून घेतल्यात तरी चालतील. कच्च्या ठेवायच्या नाहीयेत कडा. कडा अशा दाबून घेऊन मस्त अशी भाकरी आपली भाजून घ्यायची दोन्ही बाजूंनी
आणि खूपच भारी ही भाकरी आपली इथे तयार झाली आहे. काढून घेते एका डिशमध्ये. दुसरी भाकरी देखील त्याच पद्धतीने मी लाटून घेतली आहे. तुम्ही मीडियम साईज किंवा मोठ्या साईजच्या केल्यात तरी चालतील किंवा अगदी फुलक्यांच्या साईजच्या भाकऱ्या केल्यात तरीही चालतील. तुम्ही फर्स्ट टाईम करणार असाल, तर शक्यतो छोट्या-छोट्याच भाकऱ्या आधी ट्राय करा. पण तुमच्या अगदी मी सांगितलेल्या प्रमाणात केल्या तर अशाच मऊसूत भाकऱ्या तयार होतील. त्याच पद्धतीने मी पहिली बाजू अगदी अर्धा मिनिट ठेवलेली पलटून घेतली आणि दुसरी बाजू इथे मिनिटभरासाठी अशी गोल-गोल फिरवत आपण भाजून घेणार आहोत. आणि नंतर मिनिटभराने पलटून घ्यायची आणि इथे दुसरी भाकरी देखील अगदी तशीच टम्म फुगलेली आहे. आता मला सवय आहे म्हणून माझ्या भाकऱ्या इथे छान फुगतायत. पहिल्याच प्रयत्नात अगदी तुम्ही यशस्वी होणार नाही, पण नक्कीच प्रयत्नाने तुम्ही तुमच्या भाकऱ्या देखील अशाच टम्म फुगतील. पुन्हा अगदी कडा देखील व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत आणि मस्त अशी ही भाकरी इथे शेकून झालेली आहे. तर ही भाकरी देखील मी काढून घेते. मी ना बऱ्याचदा भाकरीला तूप लावून देखील चहासोबत खाते. मला खूप आवडते. तुम्ही देखील एकदा ना ट्राय करून पहा. तूप लावलेली भाकरी चहासोबत इतकी मस्त लागते ना, सकाळच्या नाश्त्याला वगैरे खूपच भारी पोटभरीचा नाश्ता आपला हा तयार होतो. अशा पद्धतीने या सगळ्या भाकऱ्या इथे मी करून घेतलेल्या आहेत आणि किती मऊसूत भाकरी झाली आहे तुम्हाला दाखवते. अगदी त्याचा चोळामोळा करते मी, घडी घालून त्याचा गोळा करते तरी देखील भाकरी अगदी पूर्ववत आपली जशीच्या तशीच राहते. कुठेही ती तुटत नाहीये, त्याला भेगा पडत नाहीयेत आणि अगदी मस्त मऊसूत अशा ह्या भाकऱ्या आपल्या इथे तयार झालेल्या आहेत. माझी खात्री आहे तुम्हाला देखील ही रेसिपी आवडली असेल आणि अशाच पद्धतीने तुम्ही केल्यात तर तुमच्या भाकऱ्या देखील छानच होतील. तर एकदा नक्की ट्राय करून पहा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर जर का चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा म्हणजे अशा छान-छान रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. तोपर्यंत टाटा, बाय बाय.